महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा मुल्हेरला धाडसी घरफोडी, लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास। बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरात घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे। अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री 10:30 ते 11:30 च्या सुमारास दरवाजाचे कुलूप तोडून एकूण 5,90,000 रुपयांचा ऐवज लांबवलाय। या 2,90,000 रुपये किमतीचे 3 तोळे सोने आणि 3 लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। या धाडसी चोरीमुळे मुल्हेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी राजेंद्र गवडी राहणार मुल्हेर चिंचबन हे आपल्या परिवारासोबत नातेवाईकांना बघण्यासाठी नाशिक येथील दवाखान्यात गेले होते। मुल्हेर येथे यायला सुमारे रात्री त्यांना 11:15 वाजले। घरी पोहोचले असता घराचे दार उघडे, सर्व सामान अस्ताव्यस्त, डबे कपाटात सर्व काही उघड्या स्वरूपात पडलेले बघून त्यांनी तात्काळ जायखेडा पोलीस स्टेशनला कळविले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीम, ठसे तज्ञ आणि गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करण्यात आले। फॉरेन्सिक टीमने घरातील भांडी, कपाट आणि इतर वस्तूंचे सखोल निरीक्षण करून बोटांचे ठसे गोळा केले। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। विशेष म्हणजे मुल्हेर पोलीस चौकीच्या अगदी शेजारी हा प्रकार घडलाय। या चोरीमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास API सागर काळे व त्यांचे सहकारी करीत आहेत। संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।